आज 10वीचा निकाल जाहीर होणार। आज दुपारी 1 वाजता 10वीचा ऑनलाईन निकाल पाहता येणार। विदर्भात 2 दिवस अवकाळीचा तडाखा। आठवडाभरापासून सुरू असलेले अवकाळी पावसाचे सत्र पुढचे 3 ते 4 दिवस कायम राहणार, हवामान विभागाचा अंदाज। राज्यातील आशा सेविकांचा 20 मे रोजी संप। आशा सेविकांच्या संपाला देशातील 10 केंद्रीय कामगार संघटनांचा पाठिंबा। संपामुळे आरोग्याशी संबंधित कामांवर परिणाम होण्याची शक्यता। विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या 4,56,00,000 रुपयांच्या वसुलीच्या नोटीसला हायकोर्टाची अंतरिम स्थगिती। व्हीसीएस बाबत नागपूर तहसीलदार यांनी बजावलेली नोटीस अवैध असल्याचा दावा। जिओ मार्टचा लवकरच क्यू कॉमर्समध्ये प्रवेश। ब्लिंकिट, झेप्टो, स्विगीला स्पर्धक। पूर्ण क्षमतेने देणार ग्राहकांना सेवा। नागपूरमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये निम्मेच शिक्षक। महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचं निरीक्षण। सेवेवरील शिक्षकांवर कामाचा ताण वाढला। मुंबई विद्यापीठाच्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाला आजपासून सुरुवात। 17 जूनला पहिली गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार। 11वी प्रवेश नोंदणीसाठी शेवटचे 2 दिवस उरले। सर्व शिक्षण संस्थांना प्रवेश नियंत्रण समितीच्या संकेतस्थळावर तातडीने नोंदणी अनिवार्य। एसटी महामंडळाकडून राज्यात लवकरच नोकर भरती केली जाणार। एसटी महामंडळाचा मोठा निर्णय। राज्यात 10 ते 15 हजार जागा भरण्याचा निर्णय।